नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हिस्ट्री जीके आणि जनरल नॉलेजचे काही महत्त्वाचे प्रश्न थोडे हार्ड आहेत. जर तुम्हाला उत्तर येत असल्यास व्हिडिओ थांबवून कमेंटमध्ये कमेंट करा. तर प्रश्न पहिला आहे, जर्मन गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्याने ग्रामीण पाणी पुरवठा आपलं पाणी प्रकल्प पुढील कोणत्या जिल्ह्यात राबवला जात आहे? तर योग्य उत्तर आहे पुणे, अहमदनगर, औरंगाबाद. प्रश्न दुसरा बघूया. भारताचे सर्वात दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र कोणते आहे? ऑप्शन आहेत निर्भय, अग्नि 2, अग्नि 5, शौर्य. तर योग्य उत्तर आहे अग्नि 5. प्रश्न तिसरा बघूया. तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण ही योजना राबवण्याची जबाबदारी रिकामी जागावर सोपवली आहे. ऑप्शन आहेत महिला सामाजिक कल्याण मंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला व बाल कल्याण मंडळ, स्वयंसेवी संस्था. तर योग्य उत्तर आहे महिला आर्थिक विकास महामंडळ. प्रश्न चौथा आहे, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण? ऑप्शन आहेत नंदिनी कुमार, सुचेता कृपलानी, शशिकला काकोटकर, जानकी रामचंद्रन. तर योग्य उत्तर आहे सुचेता कृपलानी. प्रश्न पाचवा, 2011 मध्ये कोणता नवीन देश अस्तित्वात आला? ऑप्शन आहेत दक्षिण सुदान, सुरिनामा, स्वित्झर्लंड. तर योग्य उत्तर आहे दक्षिण सुदान. प्रश्न सहावा, कोणत्या देशाचे नाव पोलिओग्रस्त देशाच्या यादीतून जागतिक आरोग्य संघटनेने काढले आहे? ऑप्शन आहेत पाकिस्तान, इराण, भारत, दक्षिण आफ्रिका. तर योग्य उत्तर आहे भारत. प्रश्न सातवा, तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखालील जीवन जगतात? ऑप्शन आहेत 37%, 27%, 17%, 47%. तर योग्य उत्तर आहे 37%. महाराष्ट्र आयपॉडवरील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? ऑप्शन आहेत महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, लोकसत्ता. तर योग्य उत्तर आहे लोकसत्ता. प्रश्न नववा, 49व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कोणत्या मराठी चित्रपटास प्रथम पुरस्कार मिळाला? ऑप्शन आहेत देऊळ, बालगंधर्व, शाळा, जनगण मन. तर योग्य उत्तर आहे शाळा. प्रश्न 10वा, श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान रिकामी जागा समुद्रधुनी आहे. ऑप्शन आहेत पालक, आदम, मन्नार, जाफना. तर योग्य उत्तर आहे पालक. प्रश्न 11वा, कोणता दिवस जागतिक अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन आहेत 15 नोव्हेंबर, 16 ऑक्टोंबर, 15 सप्टेंबर, 16 डिसेंबर. तर योग्य उत्तर आहे 15 सप्टेंबर. प्रश्न 12वा, 17वी सार्क शिखर परिषद कुठे भरली होती? ऑप्शन आहेत अड्डू शहर, काठमांडू, ढाका, कोलंबो. योग्य उत्तर आहे अड्डू शहर, मालदीवमध्ये. प्रश्न 13वा, भारतात मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा बालकांचा हक्क कायदा कधीपासून लागू झाला? ऑप्शन आहेत 15 ऑगस्ट 1947, 27 जानेवारी 1950, 1 एप्रिल 2009, 1 एप्रिल 2010. तर योग्य उत्तर आहे 1 एप्रिल 2010. प्रश्न 14वा, भारतात कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या कामगार संघटनेची स्थापना झाली? ऑप्शन आहेत हिंद मजूर सभा, ऑल इंडिया नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस. तर योग्य उत्तर आहे हिंद मजूर सभा. रिकामी जागा यांना सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते. ऑप्शन आहेत पी टी उषा, कृष्णा पुनिया,
प्रिया श्रीधर, कविता राऊत. तर योग्य उत्तर आहे कविता राऊत. प्रश्न 16वा बघूया. स्त्री भ्रूण हत्येविषयी कोणत्या महिला खासदारांनी चळवळ सुरू केली होती? ऑप्शन आहेत अंबिका सोनी, सुषमा स्वराज, सुप्रिया सुळे, ममता बॅनर्जी. तर योग्य उत्तर आहे सुप्रिया सुळे. प्रश्न 17वा. कोणता दिवस जगात मानवी दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन आहेत 2 ऑक्टोंबर, 15 ऑगस्ट, 15 मार्च, 10 डिसेंबर. तर योग्य उत्तर आहे 10 डिसेंबर. प्रश्न 18वा. कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय वन वर्ष म्हणून साजरे केले गेले होते? तर ऑप्शन आहेत 2005 साली, 2009 साली, 2010 साली, 2011 साली. तर योग्य उत्तर आहे 2011 साली. प्रश्न 19वा. दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती केव्हा करण्यात आली होती? ऑप्शन आहेत जुलै 2011, जानेवारी 2011, मार्च 2011, ऑगस्ट 2011. तर योग्य उत्तर आहे जुलै 2011. प्रश्न 20वा बघूया. महाराष्ट्रात कृषी दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन आहेत 1 जुलै, 5 जून, 10 डिसेंबर, 8 मार्च. तर मित्रांनो, महाराष्ट्रात कृषी दिवस 1 जुलै या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न 21वा. खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील झाला होता? ऑप्शन आहेत मराठवाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र. तर योग्य उत्तर आहे विदर्भ. प्रश्न 22वा. OLED म्हणजे काय? ऑप्शन आहेत ऑर्गॅनिक लाईट इमिटिंग डिओड, ऑर्गॅनिक लायनर इमिशन डिओड, ऑर्गॅनाइज्ड लाईट इमिटिंग डिओड, ओशियनिक लाईट इमिटिंग डिओड. तर योग्य उत्तर आहे ऑर्गॅनिक लाईट इमिटिंग डिओड. प्रश्न 23वा. मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर आधीच माहीत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. प्रश्न 23वा. भारताच्या परराष्ट्र धोरणात पंचशील तत्त्वे कोणी मांडली होती? ऑप्शन आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, लॉर्ड माउंटबॅटन. तर योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न 24वा. निर्मल ग्राम पुरस्कार रिकामी जागाकडून दिला जातो? ऑप्शन आहेत केंद्र सरकार, राज्य शासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती. तर योग्य उत्तर आहे केंद्र सरकार. प्रश्न 25वा. खालीलपैकी कोणते शहर 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते? ऑप्शन आहेत औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर, मुंबई. तर योग्य उत्तर आहे औरंगाबाद. प्रश्न 26वा. रिकामी जागा हा भारतरत्न यानंतरच्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. ऑप्शन आहेत पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, अर्जुन. तर योग्य उत्तर आहे पद्मविभूषण. प्रश्न 27वा. मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना जाहीर केली होती? ऑप्शन आहेत लाडली लक्ष्मी योजना, बालिका समृद्धी योजना, भाग्यलक्ष्मी योजना, सुकन्या योजना. तर योग्य उत्तर आहे सुकन्या योजना. प्रश्न 28वा. भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? ऑप्शन आहेत मुंबई, कोलकाता, मद्रास, दिल्ली. तर योग्य उत्तर आहे मद्रास. प्रश्न 29वा. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन आहेत रोम, मनिला, जिनिव्हा, लंडन. तर योग्य उत्तर आहे जिनिव्हा. प्रश्न 30वा. कार्बन डायऑक्साईड, नायट्रेट ऑक्साईड, मिथेन आणि रिकामी जागा हे हरितगृह वायूचे मुख्य घटक असतात. ऑप्शन आहेत सोडियम कार्बोनेट, क्लोरीन, क्लोरोफ्लोरोकार्बन यापैकी नाही.
तर योग्य उत्तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. प्रश्न 31वा. जागतिक आदिवासी दिवस कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन आहेत 9 ऑगस्ट, 13 फेब्रुवारी, 1 एप्रिल, 7 मार्च. तर योग्य उत्तर आहे 9 ऑगस्ट. प्रश्न 32वा. APJ अब्दुल कलाम जेव्हा भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले तेव्हा त्यांचे प्रतिस्पर्धी कोण होते? ऑप्शन आहेत निर्मला देशपांडे, भैरोसिंग शेखावत, लक्ष्मी सेहगल, जोगिंदर सिंग. तर योग्य उत्तर आहे लक्ष्मी सेहगल. प्रश्न 33वा. भारतीय चलन रुपयाचे हे प्रतीक चिन्ह म्हणून कोणी तयार केले होते? तर ऑप्शन आहेत विजय वाघ, अमित शहा, डी उदय कुमार, डॉक्टर रघुनाथ. तर योग्य उत्तर आहे डी उदय कुमार. प्रश्न 34वा. भारतातील पहिले महिला न्यायालय कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात. तर योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 35वा आणि शेवटचा प्रश्न. राष्ट्रपती निवडणूक संबंधित मामले कोणाकडे पाठवले जातात? ऑप्शन आहेत सर्वोच्च न्यायालयाकडे, निवडणूक आयोगाकडे, उपराष्ट्रपतीकडे, संसदेकडे. तर योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाकडे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सुचवा तुम्हाला कोणत्या विविध विषयांवर माहिती पाहिजे आहे.